पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। येत्या 12 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे। दरम्यान या घडामोडींना प्रणिता भालके यांनीही दुजोरा दिला आहे। भालके कुटुंबाच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे। भगीरथ भालके यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी स्वीकारली होती, मात्र त्यांचा पराभव भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी केला होता। त्यानंतर त्यांनी काँग्रेसपासून अंतर राखले होते। अलीकडील नगरपालिका निवडणुकीत प्रणिता भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती। त्यांनी भाजपच्या श्यामल शिरसट यांचा पराभव केला होता। माजी मंत्री तानाजी सावंत आणि माजी आमदार शहाजी पाटील यांच्या माध्यमातून हा प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे। नगरपालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने कामात अडचणी येत असल्याचीही चर्चा आहे।